हॅलो मंडळी, वेलकम टू फिरातीच्या मायला. मी रेश्मी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, जसं आपण चालू केले आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही सिरीज, त्याच सिरीजचा आजचा हा तिसरा एपिसोड. तर आज आपण अशीच एक छान अशी खाद्य संस्कृती कव्हर करणार आहोत आणि त्याला थोडासा फ्युजनचा असा झटका. त्यासाठी आम्ही आलो आहोत फार्म व्ह्यू या रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही इथे काय काय खाणार आहोत, इकडचा पूर्ण ॲम्बियन्स, हे सगळं काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा लगेचच तुम्ही तो बघू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथून एंट्री केल्यावरतीच हा आहे ह्यांचा ॲम्बियन्स. ॲम्बियन्समध्ये तुम्ही बघू शकता खूप छान अशी मोठी जागा आहे. मागे खूप सुंदर असा इथे नेचरचा व्ह्यू आहे, झाडांचा, नारळाच्या झाडांचा. वरती टॉप फ्लोअरला अजून खूप सुंदर व्ह्यू आहे, आपण तो कव्हर करूया. तर इथे एंट्री केल्यावरतीच आहे माझ्या उजव्या बाजूला खूप छान असं फार्म व्ह्यू या नावाला साजेसा होईल असा ह्यांचा डेकोर. इथे छान अशी पक्ष्यांची वगैरे घरटी आहे. इथे असं मस्त ह्या लोकांनी चाक लावलेला आहे. अरे वा, फिरतंय पण. तर फोटोसाठी खूप उत्तम अशी जागा आहे. लहान मुलांसुद्धा इथे छान टाइमपास होऊ शकतो. आम्ही साथीला पण घेऊन आलो आहे, ती झोपली आहे. हे आहे तिकडचे ओनर. माझं नाव विहंग म्हात्रे. ऍक्च्युली आम्ही इथे ना वाडवळी, आगरी, कॅरेबियन फूडचा घेऊन. तर वाडवळीची अशी काय स्पेशालिटी आहे इकडे? वाडवळीचं हे आपलं वाडवळी स्टाईल आपली मच्छी मसाले आहेत ते सगळे वाडवळी मसाले आहेत. अच्छा. मच्छीमध्ये वगैरे बनतात, चिकन मध्ये वगैरे. अच्छा, चिकन मध्ये. अच्छा, ओके. हा, क्रॅब सूप तर आम्ही ट्राय करणारच आहोत इकडे. आणि बघायचं तुम्हाला? हा चालेल, आवडेल आम्हाला. हा हा, काय हरकत नाही. जिवंत क्रॅब आहे, अर्धा किलोचा. अच्छा. अरे बापरे. जिंदा आहे ना? हा, ह्यांनी असा जिवंत क्रॅबमधून दाखवलेला आहे. म्हणजे याच्यावर ह्याचा फ्रेशनेस कळेल डिशचा. हा, ऍक्च्युली खरंच. थँक्यू. हा, नाही नाही, नको. बापरे, पहिल्यांदा असं काही हातात पकडलाय क्रॅब. थँक्यू, तुमच्यामुळे एक्सपिरियन्स घ्यायला भेटला. तर इथे ह्यांचा आजचा स्पेशल मेनू लावलेला आहे. त्यात सुद्धा अशा काही स्पेशल, काही ट्रेडिशनल डिशेस आहेत, जसं काही चिकन खरडा आहे आणि थोड्या अशा फ्युजन डिशसुद्धा आहेत. जर तुम्हाला असं काही ट्राय करायचं असेल तर ते सुद्धा इकडचं काही बेस्ट आहे, त्याच्यामुळे ह्याला लावलेलं आहे स्पेशल. तर हेच तुम्ही ट्राय करू शकता. आणि इकडे बाजूला ह्यांचा किचन एरिया आहे. आणि आता ॲक्च्युअल या रेस्टॉरंटचं नाव ज्याच्यामुळे असं गाजलेलं आहे, सूट होतं, ते आपण बघायला जाऊया. वरचा सिटिंग एरिया. तुम्ही आता बघू शकता आम्ही ज्या डिश ऑर्डर केलेल्या होत्या त्या इथे आलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं हे क्रॅब सूप. बघू शकता हे क्रॅबच्या अशा मस्त पीसेस त्याने इकडे दिले आहेत. छान थिक असं सूप आहे. त्याचबरोबर इथे आहे एक हळदी चिकन, जी इकडे वाडवळ मसाले ह्याच्यात वापरून मी पहिल्यांदा हा प्रकार ऐकला ॲक्च्युली चिकनचा, हळदी चिकन. जसं ते ओनर आपल्याला मगाशी बोलले, तर ह्या लोकांनी यांचे मसाले, वाडवळी मसाले या चिकनमध्ये यूज केलेले आहेत. आणि आज मी नानचा एक खूपसा नवीन असा प्रकार खाणार आहे, जो म्हणजे चिकन चीज गार्लिक नान. तर ह्याच्यामध्ये चिकन स्टफ केलेलं आहे आणि हे ॲक्च्युली थोडं पिझ्झाचं व्हर्जन आहे. सो आपण ह्या सगळ्या डिश आता ट्राय करून बघूया. सगळ्यात पहिलं हे क्रॅब सूप. अतिशय माइल्ड सूप आहे हे. लिटरल तुम्ही लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा देऊ शकता. खूप टेस्टी आणि तेवढंच माइल्ड. आणि चवीलाही तेवढंच उत्तम. खूप छान आहे.
आता मी दुसरी डिश ट्राय करणार आहे ते म्हणजे हळदी चिकन. हे वाटतंय तर खूप असं छान टेम्पटिंग. वरून छान अशा हळदीचा फ्लेवर, लसूण दिसतंय मला, मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्यांचे हे स्पेशल वाडवळी मसाला. तर आपण छान चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये. सो लेट्स ट्राय. ॲक्च्युली इट्स नाईस. मला रेसिपी विचारली पाहिजे इकडची. आणि आता ही डिश चिकन स्टफ चीज गार्लिक नान. वरून भरपूर आतमध्ये चीज टाकलेलं आहे. कॅलरी कॉन्शियस लोकांनी अजिबात खाऊ नका. आता मी हे आणि या लोकांनी अगदी 2 चटण्या सर्व केल्या आहेत. एक शेजवान चटणी आहे, एक ग्रीन चटणी आहे. तर चॉईस ॲज पर युअर्स, जी तुम्हाला चटणी आवडेल त्यासोबत हे ट्राय केली. तर मी पहिला ग्रीन चटणीसोबत ट्राय करते. छान लागतं. बघू शकता ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी आधी चिकन स्टफ केलं आहे आतमध्ये. हे बघा, वरून चीज अँड नॉर्मल जी गार्लिक नान. आता मी हा पीस या चटणीसोबत ट्राय करते. मला हे ग्रीन चटणी जास्त आवडलं. छान आहे, असा वेगळा प्रकार टेस्टी. आमचा मेन कोर्स आलेला आहे. मेन कोर्समध्ये आम्ही मागवल्या होत्या मस्त अशा मऊ लुसलुशीत तांदळाच्या भाकऱ्या. भाकरीवर मला जास्त प्रेम आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये भाकरी मागवते. आणि हे आगरी पद्धतीचं चिकन आहे. सो खूप छान टेम्पटिंग दिसतं आहे हे चिकन. त्याचा रस्सा पण असा दिसतं आहे मस्त. चिकन खूप छान शिजलं आहे आता. मस्त फ्रेश आहे हा रस्सा. या रस्स्याला अगदी आगरी ऑथेंटिक नाही म्हणता येणार. थोडासा आपले जे नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये जे चिकनचा रस्सा भेटतो त्या टाईपची टेस्ट आहे. टेस्टला चांगला आहे पण ऑथेंटिक आगरी ह्याला नाही म्हणतात. तर अशा पद्धतीने आम्ही इथे हे सगळं जेवण ट्राय केलं आहे. फूड इज गुड. तर तुम्हाला असं काही ट्राय करायचं असेल तर नक्की इकडे या. इकडचा ॲम्बियन्स वगैरे भरपूर सुंदर आहे. तर लवकरच आता भेटू नेक्स्ट गुरुवारी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला सुद्धा अशा काही ऑथेंटिक जागा माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया. बाय बाय.